समता पतसंस्थेतील 100 बनावट खाते प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात याला आज राहता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. समता पतसंस्थेच्या राहता शाखेत खरातनं त्याच्या भक्तांची कागदपत्रे वापरून तब्बल 100 बनावट खाती उघडल्याचा आणि त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप या प्रकरणात आहे. या गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या SITच्या ताब्यात सध्या अशोक खरात असून त्याच्या चौकशीतून या आर्थिक घोटाळ्यामागील संपूर्ण साखळी उघड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान न्यायालयात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट VP खिस्ते यांनी युक्ती केला, तर सरकारच्या वतीने सरकारी वकील अभिषेक नागरे यांनी 10 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करत तपासासाठी आरोपीची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, बनावट खाती उघडण्यासाठी कोणाची मदत झाली आणि आर्थिक व्यवहारांचे नेमके जाळे किती मोठे आहे, याचा उलगडा आता SITच्या पुढील तपासातून होणार आहे. नेमकं कोणत्या बँकेचं पतसंस्थेचं हे प्रकरण आहे, काय याच्यामध्ये आज युक्तिवाद झाला, काय एकंदरीत सगळी हकीकत होईल? आज अशोक खरात यांना ज्या प्रकरणामध्ये आणलं गेलं ते समता पतसंस्थेचं प्रकरण होतं. त्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने मी बाजू मांडली आणि आरोपीचंही म्हणणं ऐकून घेण्यात आल्यानंतर 7 ऑगस्टपर्यंत त्यांना कस्टडी देण्यात आली. काय नेमकं युक्तिवाद झाला? तर युक्तिवाद समता पतसंस्थेतील आर्थिक प्रकरण आणि फिर्यादी व त्यांचे वापरलेले कागदपत्र या संदर्भातील ते प्रकरण होतं. त्याच्यामध्ये तपास चालू असल्याकारणाने त्यामधील डिटेल आत्ता मला सांगता येणार नाही. पण आता जे आरोपीचे वकील जे आहे त्यांनी असं म्हटलं होतं का ते जे कागदपत्र आहेत त्याचा कुठल्याही प्रकारे दुरुपयोग झालेला नाही, कर्ज काढलेलं नाही किंवा जो फिर्यादी आहे त्याला अशी काही आर्थिक झळ पोचलेली नाही किंवा त्याची मानहानी झालेली नाही. काय वाटतंय, दबाव वाटतोय सगळ्या, वजन वाटतंय सगळ्या सरकारमध्ये? नाही, ते सांगण्यात त्याला काही अर्थ नाही आहे. ते बेसलेस कारण आहे, कारण की हा गुन्हा निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तपासामध्ये त्याने गुन्हा केल्याचं निष्पन्न होत आहे, त्यामुळं आता त्याला कस्टडी देण्यात आलेली आहे. वारंवार 2 नंबर आरोपी जो आहे त्याला हजर केलं नाही, त्याच्याबद्दल जी कोर्टाने विचारणा केली, काय मुद्दा होता? तपासादरम्यान आता आरोपी क्रमांक 1 जो अशोक खरात आहे त्याच्यापासून या गुन्ह्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्याची कस्टडी पहिले घेणं, त्याच्यातून पुढे असलेले इतर आरोपी हे निष्पन्न होणार आहे. त्यामुळे आरोपी क्रमांक 1 हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 2 व इतर आरोपी याच्यात लक्षात येऊ शकतात. भाऊसाहेब, नेमकं कुठल्या पतसंस्थेसंदर्भातला हा व्यवहार होता, काय एकंदरीत प्रकरण आहे थोडं सविस्तर? फिर्यादीने तक्रार केलेली आहे की समता पतसंस्थेमध्ये तो कधीही गेलेला नसताना समता पतसंस्थेमध्ये त्याच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावाने खातं उघडलं गेलेलं आहे. अशा स्वरूपाची त्याची फसवणूक झाली असं त्यांनी फिर्यादीत तक्रार केलेली आहे. त्या अनुषंगाने आज काय युक्तिवाद झाला किंवा आज कशा पद्धतीची रूपरेषा असेल? नाशिकच्या गुन्ह्यातून आरोपीचा ट्रान्सफर इथं घेण्यात आला. आरोपीच्या ट्रान्सफरमध्ये तपासी अधिकाऱ्यांनी 10 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती, ज्याच्यामध्ये जे काही बँकेतले खाते आहेत त्या सगळ्याचा तपास करणं आणि त्या अनुषंगानं आरोपीकडे चौकशी करणं या मागणीकरता ती 10 दिवसाची मागणी करण्यात आली होती. पण गुन्हा हा दाखल होऊन 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. या पूर्ण कालावधीत तपास यंत्रणेने कुठल्याही स्वरूपाचा तपास केलेला नाही. गुन्ह्याच्या कामी जो एक अन्य आरोपी नंबर 2 आहे त्याच्याही अटक किंवा त्याच्याही कुठलं चौकशी केल्याची कुठली केस डायरी किंवा तसे कागदपत्र दाखल केलेली नाही. आणि फसवणूक म्हणण्याकरता तर फिर्यादीला या प्रकारामुळे त्याचं कुठलंही आर्थिक नुकसान झालेलं नाही असं युक्तिवाद करून पोलीस कस्टडी देण्यात येऊ नये अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. सरकारी वकिलांचा आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला गुन्ह्याचं तपास कामी आणि गुन्ह्याच्या तपासाचं सहकार्य व्हावं याच्याकरता 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे. आता याच्यामध्ये आणखीन काय काय तपास करणं बाकी आहे असं वाटतं तुम्हाला पोलिसांनी? आता आजच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी म्हटलंय की बनावट जे खाते बनवले गेलेत त्याच्यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे, बँकेत नेमके कोण लोक गेले होते काय, या सगळ्या अनुषंगानं त्यांना तपासाची आवश्यकता आहे. त्याच्याकरता आता ही 7 तारखेपर्यंतची दिलेल्या PCR ते पुढचा तपास करू शकतील. आता याच्या पुढच्या वेळेस आपले काय रणनीती राहणार आहे किंवा कशा पद्धतीने युक्तिवाद होण्याची अपेक्षा आहे? नाही, आता पुढचा युक्तिवाद म्हणजे त्यांनी ह्या आता 7 तारखेपर्यंतच्या दिवसाचं ते काय युटिलायझेशन करतात त्या स्वरूपाने पुढचं आता सगळं राहील. कारण आता हा तपासाचा इनिशियल टाईम आहे.
पुढच्या रिमांड रिपोर्टपर्यंत जे काही तपासात घडामोडी घडतील त्याच्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवल्या जातील. आपण युक्तिवाद करताना म्हटलात की आरोपी नंबर 2 जो आहे तो पोलिसांनी मोकळा सोडला, नेमकं काय झालं म्हणजे काय म्हणायचं होतं? गुन्हा जसं मी आधीच म्हटलं, गुन्हा एप्रिल महिन्यात दाखल आहे, आज आपण ऑगस्ट महिन्यात आहे. 4 महिन्यामध्ये या आरोपीच्या बाबतीत त्यांनी मांडलं की अन्य गुन्ह्यात असल्यामुळे ट्रान्सफर करायला वेळ लागला. पण जो आरोपी नंबर 2 नमूद केला आहे त्याला आजपर्यंत कुठलंही तपास यंत्रणेने चौकशीला बोलवलेलं किंवा त्याच्याकडं काही चौकशी केली याच्याबाबत केस डायरी तपास यंत्रणेने काही दाखल केलेली नव्हती.